नमस्कार मित्रांनो, हे हिरवीगार रान दिसतं आहे बघा. नदीच्या किनारी हा परिसर आहे. सुंदर इथे एन्व्हायरमेंट आहे. आपण आलेलो आहोत निफाड येथे. निफाडला एका फंक्शनसाठी आलेलो आहे आणि निफाडला बघा किती छान डेव्हलपमेंट झालेली आहे. आजूबाजूचा परिसर अतिशय समृद्ध आणि सकस आहे. हे आमचे मित्र सुनील गडुसे साहेब, यांचे भाचीबुवा, त्यांचं इथे यांनी 3.5 एकर जमीन घेतलेली आहे. 3.5 एकर जमिनीमध्ये त्यांनी छान डेव्हलपमेंट चालू केलेली आहे. अजून ही डेव्हलपमेंट प्रगतीपथात आहे. बघा, हे इथे त्यांचं एक पोल्ट्री फार्मसाठी ही मार्किंग केलेली आहे. हे बिल्डिंग मटेरियल पण आलेलं आहे. बिल्डिंग मटेरियल इथे येऊन पडलेलं आहे. आता थोड्याच वेळात कामगार मंडळी येतील. इथे त्यांनी हे बघा, इथून वॉच टॉवर मचाण बनवलेला आहे. इथून वरती उभं राहिलं की सगळीकडे नजर टाकता येते, सर्व ऑब्झर्वेशन करता येतं. इथे हा जिना आहे वॉच टॉवरला जायला. इथे त्यांनी टुमदार घरसुद्धा बनवलेलं आहे. खूप छान घर आहे इथे. इथे बघा, इकडे पोल्ट्री फार्म्स आहे. तीन 3000 स्क्वेअर फूटचा हा पोल्ट्री फार्म आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आता आपण सध्या कुठे आलेले आहेत सांगा मला. आपण आलेलो आहोत रसलपूर निफाडमध्ये. अच्छा, आपलं नाव सांगा प्लीज. माझं नाव आहे अनंत बाळासाहेब साठे. बरं. तर हे तुमचं जे क्षेत्र आहे हे कुठेच आलेलं आहे? इथला पत्ता रसलपूर आहे. रसलपूर आहे. निफाडमध्ये, नाशिक जिल्ह्यात निफाड आहे. निफाडमध्ये रसलपूर एक गाव आहे. अच्छा, तुम्ही ही नोकरी आता आटपून मुंबईची नोकरी सोडून खास फार्मिंग आणि शेतीच्या कामाकडे तुम्ही वळलेले आहात. तर तुमचं किती क्षेत्र आहे हे? आता आपलं टोटल जर बघितलं तुम्ही 3.5 एकर आहे. 3.5 एकर शेत आहे. बरं, या शेतामध्ये काय काय उत्पन्न होतं आपलं? तरी आपण आता मका काढलेला आहे, गहू काढलेला आहे, त्याच्यानंतर भाजीपाला होतो. आता मागे आपण सोयाबीन पण लावलेलं आहे. आता इथे आम्ही बघतोय की पोल्ट्री फार्म सुद्धा आहे. तर पोल्ट्री फार्मचं किती क्षेत्र आहे पोल्ट्री फार्मचं? नाही म्हटलं तर 30 बाय 100चं शेड आहे. 30 बाय 100 म्हणजे एक शेड इथं तयार होत आहे. 3000 स्क्वेअर फूटचं एक शेड आहे. आणि किती पक्षी आहेत सध्या? आता 1000 पक्षी आहेत. अजून 1000 पक्षीची ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर पक्षी. अच्छा, अरे बाबा. आणि इथे सुद्धा हे नवीन शेडचं काम चालू आहे. हे मचाण पण आम्ही बघतो आहे. इथनं ऑब्झर्वेशन टॉवर, मचाण किंवा वरतून पाहणी करायला हा इथे जिना पण आहे. आणि छोटं टुमदार एक बंगला बनवलेला आहे. त्याचा पण आम्हाला एक ओव्हरव्ह्यू द्या. बांधकाम चालू आहे, अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हे बघा, ही एंट्री आहे. बरं, इकडे ही रूम आहे. अच्छा, इथे मी ऑफिस ठेवू शकता किंवा मुलांसाठी अभ्यासाला वगैरे ही रूम, स्टडी रूम इकडे. अच्छा, इकडे सुद्धा एक रूम आहे. एक बेडरूम आहे. ओके, ही मोकळी बेडरूम आहे. काम चालू आहे अजून. व्हेरी गुड. आणि हा लिव्हिंग रूम आहे. इकडे लिव्हिंग रूम आहे. इथे टी व्ही वगैरे ठेवता येईल. इथे सोफा वगैरे ठेवता येईल. इथे टी व्हीसाठी वगैरे कनेक्शनसाठी अरेंजमेंट चाललेली आहे. सुंदर. आणि इकडे किचन आहे. ओके, किचनचा प्लॅटफॉर्म भला मोठा आहे. मुंबईत एवढा मोठा किचन बघायला मिळत नाही आम्हाला. छान मोठंच्या मोठं किचन आहे. किचनच्या बाहेर विंडो आहे. इथून शेतीसुद्धा दिसते. या साईडला जाऊया. अच्छा, इथे
वॉश बेसिन, इथे वॉशिंग मशीनसाठी किंवा कपडे धुवायला अरेंजमेंट आहे. इकडे WC आहे. छान अरेंजमेंट झालेली आहे. नाईस. आता हे कन्स्ट्रक्शन तुमचं किती दिवसात रेडी होणार? तरी एक 10-12 दिवस लागतील. अच्छा. तोपर्यंत एकदम क्लिअर होईल आणि पुन्हा आपण नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तयार करू. नक्की तुम्ही बोलवा, आम्ही नक्कीच यायला तयार आहोत. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. लवकरच आपण येऊ इथे, पुन्हा एक व्ह्यू घेऊ. तर आपल्या चॅनलचं नाव काय? हॅपी रायडर ॲडव्हेंचर. हॅपी रायडर ॲडव्हेंचर किंवा हॅपी रायडर गजानन पाटील हे टाकलं तरी सर्चिंगमध्ये तो येतो. ओके, जरूर. धन्यवाद. तुम्हाला भेटून आनंद झाला. लवकरच आपण भेटूया. आदेश. ॐ चैतन्य